नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुकृपा मॅथ्स अकॅडमीमध्ये परत एकदा आपलं स्वागत करतो। आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोर्ड परीक्षेतील महत्त्वाचे प्रश्न जे 1 मार्काचे असतात। प्रश्न क्रमांक 1 मध्ये ए च्या सेक्शनमध्ये प्रकरणाचं नाव आहे दोन चलातील रेषीय समीकरण। काल आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये दोन चलातील रेषीय समीकरणाची व्याख्या वगैरे थोडीशी बघितली होती। सेम त्याच पॅटर्न प्रमाणे आपण इथे बघतोय x अधिक y बरोबर 5, x बरोबर 2 असेल तर y ची किती किंमत येते। ज्या ठिकाणी x असेल तिथं किंमत किती ठेवायची आपल्याला 2। सर्वप्रथम समीकरण जसे असतं तसे x अधिक y बरोबर 5, ज्या ठिकाणी x असेल तिथं किंमत ठेवायची आपल्याला 2, 2 अधिक y बरोबर 5, अधिकचे 2 तिकडे जाताना उणेचे 2, 5 वजा 2 बरोबर 3। उकल आलेली आहे तुमची। उकल लिहिताना सर्वप्रथम x चा निर्देशक लिहायचा। x चा निर्देशक आहे 2, y चा निर्देशक आहे 3, म्हणजे या दोन चलातील रेषीय समीकरणाची उकल आहे 2,3। सेम एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले 2x अधिक y बरोबर 7। आता x बरोबर 3 असेल तर y बरोबर किती, म्हणजे ज्या ठिकाणी x असेल तिथे किंमत किती ठेवणार आपण 3, आणि नंतर हे इक्वेशन समीकरण आपल्याला सोडवायचं। बघूया मग 2 गुणिले ज्या ठिकाणी x आहे किंमत 3 ठेवायची। या 2 आणि x मध्ये काहीच चिन्ह नसतं, म्हणजे गुणाकारात असतं, कायम स्वरूपी लक्षात ठेवा। मग 2 गुणिले 3 अधिक y बरोबर 7, 2 3 6, 2 6, 6 अधिक y बरोबर 7, अधिकचे 6 तिकडे जाताना उणेचे 6, 7 वजा 6 बरोबर 1। म्हणजे या ठिकाणी आपल्याला परत उकल मिळते x बरोबर 3, y बरोबर 1, म्हणून आपण इथं उकल लिहितोय। उकल लिहिताना परत एकदा सांगतो x ची निर्देशक पहिले लिहायचा, y चा निर्देशक नंतर लिहायचा। 3,1 ही झाली त्याची उकल। आता जसं या टाइपचे एक्झाम्पल विचारतात, सेम तिसऱ्या पॅटर्न मध्ये अशा टाइपचे एक्झाम्पल विचारतात। जसं x अधिक y बरोबर 6, खालीलपैकी कोणती जोडी योग्य राहील। फॉर एक्झाम्पल a बरोबर 2,4 दिला, b बरोबर 3,4, इथे लगेच 5 सेकंदात तुम्ही विचार करू शकता x अधिक y बरोबर 6। मग अशा कोणत्या दोन संख्या की ज्यांची बेरीज केली तर बेरीज 6 यायला पाहिजे। पटकन लक्षात येईल 2 आणि 4 6, कारण 3 आणि 4 7 चुकीचं होईल, म्हणजे ऑप्शन कोणता ए, उत्तर काय आला तुमचा ए। असंही तुम्हाला 5 सेकंदात विचार करता यायला पाहिजे। पण हे केव्हा शक्य आहे, जसं मॅथ्स मध्ये एकच आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅथ्स परफेक्ट, सराव माणसाला परफेक्ट बनवतो। तसं तुम्हाला प्रत्येक टाईपच्या गणिताचा जर तुम्ही सराव केला तर 100% तुम्हाला हे गणित जमेल। अशा टाईपचे नवनवीन शॉर्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आपण हे करू, 1-2 एक्झाम्पल मी तुम्हाला शॉर्ट याच्यात प्रॅक्टिसला देतो। जसं m अधिक n बरोबर 5, m बरोबर 4, तर n बरोबर किती। त्यानंतर सेकंड एक्झाम्पल 2p अधिक q बरोबर 4, p बरोबर 1, तर q बरोबर किती। हे 2 एक्झाम्पलचा सराव करा। आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये एवढंच होतं। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। नेक्स्ट पुढच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण परत अशा टाईपचे किंवा जे काही नवीन येतील संकल्पना त्या मी तुमच्यासमोर मांडेन। नमस्कार।